पायी चाललं का गाड्या नाही पळत, लय हाल होते. आणि आता 20 किलोमीटर मोगाशी लोक पायी पायी चालले राहो. मराठी वेळ ना त्यांनी बंड पॅक केलं तर राज्यातून पुरा महाराष्ट्र येईल ना. पुरा महाराष्ट्र येऊन त्यांचं नाही का बाउंड्री बाजूला उचलून ठेवायचा. आपण तुम्ही फक्त पैसे चालवणार. तुम्ही जर पैसे चालले ना गाडी पळणार नाही. मला नाही चालता येत ना. आणि मी काय डगेखोर नाही. काय बरोबर आहे. मला सांगा बोलायला इकडे. मी तुम्हाला आडवीत नाही. तुम्ही म्हणतात तसं तुम्हाला वाटत आड बोलतोय काय. आड नाही. तुम्हाला खरं खरं सांगितलंय. तुम्हाला खरं खरं सांगितलंय ना. उगाच काय मला सांगा. मी दवाखान्यात गेलो आणि चाललो कळायला सगळ्या सोयीचं कोण घेणार जावं. मी कसं जेवार जाऊ. मी समाजाला काय सांगू. म्हणजे मी घोषणा केल्यावर तुम्ही मला औषध पाहिजे ना. त्याचा अर्थ असा हा ना. मग एक आता तुम्ही लग्नाची घोषणा केली या काही मोडा बरं जगतान का तुमच्या घरात. तुम्ही जगतान का. लग्नाची घोषणा करून या काही मोडा बरं. मग 16 दिवसापूर्वी झोपले होते का. म्हणलं होतो की नाही. तेव्हा सगळे म्हणत होते मुंबईत. आणि मग एक दिवस येऊन लागलो ना. तुम्ही रात्र आहे ना. रात्र आहे ना. रात्रीतून तुम्हाला ज्याला येतं ते माझं म्हणणं तुम्ही येऊ नका. समाज समजून घ्या. मला तुम्ही समजून घ्या. काही डाव टाकून द्या. मला एवढा डाव मला टाकून द्या. एवढ्या तुम्ही उभे बसा. मला एवढा डाव टाकून द्या. मला एकट्याला जाऊ द्या. मराठी थोडं समजून घ्या मी काय म्हणतो. मला वाटतं का तुम्ही माझ्या संघाना समोर वजन नाही वाढायचे. पब्लिक असले वजन वाढायचं नाही. मला काही डाव आहे. मला एकट्याला जाऊ द्या. पण फक्त महाराष्ट्रात जसं आव्हान करायचं तसं करा. मराठी लोक मला फक्त एकट्याला जाऊ द्या. माझी काही इच्छा नाही. म्हणून 4 जण सांगायला येतो ना. तिथं काय कुस्ती खेळायची काय कंडिशन. मला हे काय झालं. हे आंदोलन तिथपर्यंत न जोडून देणं असलं बोलणं झालं. तुम्ही रीतीन धरूनच बोला ना. एकदा तर 3-4 तारखेला आचारसंहिता लागली तर काय घेता. काय घेता. पोटात असलं ना तर तुम्हाला आमची गोळी राहते. आणि आपण उद्या सकाळी 12 नंतर निघू. आणि मग आपण सगळं जरूर म्हणजे माझं म्हणणं तुम्ही एक आव्हान करून बघा. महाराष्ट्रातल्या एकही बांधवांना मुंबईकडे येऊन एक आव्हान करून मग आता जर एवढी गर्दी झाली तर पुढचं सांगतो तुम्हाला गाडीच पळत नाही. समजून घ्या. गाड्या नुसत्या गाड्याच पळत नाही. आपल्याला पुन्हा मुक्काम टाका लागतात. मग इथून संपला का तर गंगापूरचा टाका लागला. गंगापूरच्या पुढचा किती एक टाका लागला. कारण या काही जी एवढ्या गाड्या पळून गाड्या धडकातात. लोकांचे जेवणाचे मग लहान होते. त्याच्यामुळे मग आता मुक्काम टाका लागतो. पुन्हा नियोजन काय तुम्ही सारखं भाषा वापरता. नियोजन करावं लागेल. काय करावं लागेल. झाली नाही का बांधून झाली नाही का. हा काहीतरी तुम्ही ना मला उगा काय म्हणतात ना यांना द्यायला विचारू नका. हा तुम्हाला ते काय यांना द्यायची सवय लागली. थांबवून असलं म्हणजे ते यांना द्यायला विचारू नका. एखाद्या माणसाने एखाद्या केलं तर त्यांना जिरीस कसं आणता येईल हे शोधलं पाहिजे. त्याला कसं जिरीस आणायचं आणि काय करायचं. अरे आता पोलिसाला आपल्याला काही करायचं नाही. आपलं ठरलेलं फक्त त्यांना किती ताकद लावलो. बाउंड्र्याने काय जुन्या पॅक करायचे करून द्या. सगळं स्कूल फेकून देत. मराठी पोरं शांततेत त्यांच्या बाजूला पूर्व काय लावायचं काय लावा म्हणा तुम्ही. ते काय काय राहिलं त्यांचं काय संबंध. आणि मग ते तर त्याचं काढून दिलं पडेल. ते देवेंद्र फडणवीस आहे त्याचं काढून दिलं पडेल. ते अब्दुल्लाच्या नाव पाहिजे होतं. खान अब्दुल खान असं पाहिजे.
तुला दाखवतो मी, तू यायला लागलो तिकडं, पण आता मला समाजाचा सन्मान ठेवावा लागतो. आलो मी दम धरगच, थोडं उशीर होईल. मी तुझ्याकडे येणार म्हणजे येणार. हे मला तो वेगळं मग वेगळं, तुमची वेळ बघत असते, तो वेगळं मग वेगळं. मग वेगळं कसं आहे, समाज माझ्या गाडी संग पाय पाय चालतो रडत, आणि मग गाडी पळाना माहिती, म्हणून तो याकडे यायला उशीर झाला. तू म्हणजे ना उशीर करायला लागला काय, थांब, तो सागर बंगला सोडू नको, मी येणार. हा, तो जर इकडे तिकडे गेला ना, बंदूक केला टाकला होता ना बंदुकीचा. मी म्हणलो गोळ्या घालणारे तो फेसबुकला देवेंद्र फडणवीस कवडीला मी सगळं चालवारी त्याचा किती एवढी मस्ती दाखवू नये देवेंद्र फडणवीस, एवढी मस्ती देवेंद्र फडणवीस दाखवू नये. एवढी मस्ती चांगली नाही. एवढा मोठा करोड समाज आहे. आतापर्यंत लय बारा तो हा भाजपला 70 बसले, आणि तू व्हिडिओ टाकतो म्हणजे समाजाला, मी समाजाला मोठीच याचा अर्थ असा होतो देवेंद्र फडणवीस. मराठ्यांना न बोलणाऱ्याच्या वाटी सुद्धा पेटवण्यात वाट लावायला माणूस नाही राहिला देवेंद्र फडणवीस, वाट लावायला. तुला कळत की काय बोलतोय? आणि शिंदे साहेब याचं ऐकून बोलू नका, आमचा आणखी नाही तुमच्या विश्वास. हो, तुम्ही बोलले माती उकरायला लागला जणू पायाने बैल उकरीत तसं. हो, आमचा आणखी नाही तुमच्या विश्वास, तुमच्यावर लय विश्वास टाकलेला आहे. त्याचं ऐकून लय डमरू वाजू नका. तुमच्याचा जर विश्वास उडाला ना, तुमचा तर पतंग सापडा गेला, कोकण उडून गेलाय. त्याचा तर इकडे तिकडे चिकन पुढं जाळी गुळीला गुतन, पण तुमचा पुढंच नाही टेकणार. तुम्ही विश्वास मराठ्याचा उडू देऊ नका. मी प्रामाणिकपणाने सांगतो, शिंदे साहेब तुम्हाला आडवं बोलत नाही. तुम्ही त्याचं ऐकून खाया खांदू नका. आणि सागरवाले साहेब व्हिडिओ नका टाकी जगू. तुम्हाला वाटलं का मी दोन बंदुकीला मी चांगल्या बंदुकीला भेट नाही, जरा माहिती करून बघा. या तांबड्या बंदुकीला काय ते फुगे मारायची बंदूक होती, फुगे फोडायची, पुढे फुगे फोडत होतात. आणि ते लावलाय वाढदिवसातल्या बंदुकी मला दाखवता का तुम्ही? त्यातल्या 15 रुपयाला येतात, आणि उडून टाकला. असं वागू नये, माया नादी उगत लागू नये. मी लयरबट माणूस. तुम्ही सगळ्या शहराची अंमलबजावणीची तयारी करा. आणि मला हे लोक बघायला लागते मायबाप मानल्यावर, म्हणून मला यार थोडा उशीर व्हायला लागलाय. जरा सबुरीना घ्या, तवर जेवण करून घ्या. हा, येणारे पण थोडं मागं पुढं होईल. मायबाप समाज मग आता पैसे 20 किलोमीटर झाले, पाय सुजले त्यांचे. ज्यांना जेवण खाऊन करणं, त्यांच्यावर रगी नाही, एकाएकीच पळालेत नाही, एकाएकच घोषणा केली तो याकडे यायचं म्हणून. तो मला भेटीची आवड लागली बघ, पाऊंडर लावून थांबू नको फक्त, मला यायचं तो आहे. पण आता हे समाज लय चाललाय, त्याने पांघराला काही आणला, मी पळलो ते पळाले. रात्री कोण ते सगळं पांघरून आणते, कपडे आणते, सकाळी पुन्हा निघत होता आणि येत होतो आता. हा, आणि तुम्हालाही सांगतो आता, त्याला सांगितलं ते जागाची कुठं आले की, आणि त्याला तुम्ही फक्त आता हायवे करू नका. हायवेने समाजाचं वाटोळ होईल. शेवटची निर्णायक बैठक झाली, फायदे निर्णायक जे होईल असेल ते नसता. मराठी येऊ नका मुंबई, मी नीट करून मागं येतो. शब्द आहे मग आता मला थोडं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून रात्री मी महाराष्ट्राच्या समाजात सांगतो, तुम्ही काहीतरी निर्णय घ्या की न घेण्यात. तुम्ही आल्यावर मी अडचण होणार, मी आधीच सांगतो तुम्हाला. मला 2-4 जणांना जाऊ द्या, सगळं शहर येतं बोलायलाच घेऊन येतो. पण तुम्हाला इतक्या जणांना इतका धाक भरवतो, मला 2 काठ्या लागल्या तर चालते. आणि तुमच्या अंगावरचा वळ मी नाही बघू शकत मराठा. मग मराठा जर ठरला तर राज्यात येणार नाही 2-3 वर्ष. इतका अवघड मराठी राज्यात नीट वातावरण ठेवणार नाही. म्हणून तुम्ही जर थांबत असले तर बरं. नाही तर तिथं काय 10 मराठे गेले काय तरी कोटी आहे, आणि कोटी गेले काय तरी तेवढेच. कारण त्यांनी आजमावले, त्यांनी हे लाख आले तरी मागचे कोटी उठते. आणि बाकीच्यांचं तसं नाहीये. बाकीच्यांचं कसं जेवढे गेले तिकडे तेवढेच उठते, मागचे
तसं आपलं नाही. आपला घराघरातला माणूस टीव्ही डोळ्या लावून बघतो. आपल्या पोराला काही झालं की इकडे लगेच सुरू करतो राज्य. मी आता नाही का 6 दिवस उपोषणात बेशीत पडलो होतो. पुढं राज्य बदल करून टाकलं. येईल टकोरावरच घेतलं. पुढे गाड्या घोड्या डांबऱ्या डोंगऱ्या इतके करायला लागलेत महाराज. मला वाटतं तुम्ही थांबलं तर बरोबर. म्हणजे मला मोकळा श्वासाने जातो. त्याचा ना कार्यक्रमच लावतो. आणि मग यायचंच असलं तर सकाळी तयारी करा. 10-11 वर्ष तर सकाळी इथून निघू सगळेजण आणि सगळे चला. मग चालायचं ना तर रगा तुझा सगळं पांघरायला घ्या. जेव्हा खायला नका नसताना आता आज जर काय घेणार आहेत आपण जेव्हा खायला करते मुंबईवाले किंवा आसपासच्या खेड्यावले टेम्पो भरून आणते. तो अंबलबजावणी घेतल्याशिवाय मी मागे सुटत नाही. म्हणून नको म्हणतो तुमच्या जेवायचं लय हाल होते. सगळ्यांचे जेवायचं लय हाल होते. पाचवडला कोण करते तिकडे मला वाटलं रस्ता बदलला. मला ना जाऊन दिलं ना तुम्हाला सांगतो मी सर्व तिथं पोहोचतो. आणि मग तुम्ही मागे पळतात म्हणून तुम्हाला गप पडायची वेळ आली. हो ना तुम्ही मागे पळले की मला धाक भरतोय म्हणून तुम्ही एकटा जायला सटकू. नाही तर रस्त्याची कुंकून गाडी सुरू करून देईल. पण तुम्ही पळणार येण्यासारखे माग मग मला जाता येत नाही. आता आपण जायचं आधी ते घालत काय सकाळी लवकर तुम्ही कपडे ते आता घ्या आणा आता. कारण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो आणि सरकारलाही सांगतो यांच्याकडे काहीच नाहीये. पायी चलते ना गाडी आहे ना कपडे पांघरा. रातभर थंडीत कापडते आणि गाडी घेणे बस स्टँड कुठं दिवसभर चालले तर रात्रभर चालायचं म्हणल्यावर त्यातलं एक माणूस जगणार नाही. म्हणून थांबावं लागतंय. हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो सकाळी उठून 10 ते 11 ढकलच पाहिजे.